नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी अँड हेल्थ टिप्स चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण झटपट, चविष्ट आणि झणझणीत शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही चटणी भाकरी, पोळी, पराठा, इडली, डोसा किंवा भातासोबत खूपच छान लागते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर ते साफ करून घेतले. शेंगदाण्याचे टरफले काढून झाले आहे. आता एका खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे आणि लसूण बारीक कुटून घेऊया. तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी खलबत्त्याचा वापर केला आहे, कारण यामध्ये जर वाटून घेतले तर टेस्ट अजूनच वाढते. यामध्ये 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊ. मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तव्यावर तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे लसूणचा कूट व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. ही चटणी जर तुम्ही मंद आचेवर परतून घेतली तर अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशी होते. चवीलाही चविष्ट लागते. चटणी व्यवस्थित परतून झाली आहे. यामध्ये आता आपण लाल तिखट टाकून घेऊया. लाल तिखट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपली शेंगदाण्याची चटणी आता तयार झालेली आहे. गॅस बंद करून आता आपण ही शेंगदाण्याची चटणी डिशमध्ये काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याची चटणी किती कुरकुरीत झालेली आहे. ही शेंगदाण्याची चटणी खायला अतिशय स्वादिष्ट लागते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.